श्री स्वामी समर्थ अध्याय 18। श्री गणेशाय नमः। स्वामी सुताच्या गादीवरी कोण नेमावाधिकारी, ऐसा प्रश्न सेवेकरी करीचा ती समर्थाते। तेव्हा बोलले समर्थ, सेवेकरी असती सांप्रत, परी एकही मजला त्यात योग्य कोणी दिसेना। जेव्हा येईल आमच्या मानसी, त्या समयी मोर पाखरासी, अधिकारी नेमो गादीसी, चिंता तुम्ही न करावी। मोर पाखरा समर्थ म्हणती वेळोवेळा, रात्रंदिन तोची चाळा मोठमोठ्याने ओरडती। अमुची पाऱ्याची वीट जतन करावी नीट, वारंवार म्हणती समर्थ काकूबाई लागोनी। लपवूनी ठेविले विटेसी, ती दिली पाहिजे आम्हासी, याचा अर्थ कौनासी स्पष्ट काही कळेना। असो स्वामी सुताचा भ्राता कोकणात राहत होता, स्वामी सुत मृत्यू पावता वर्तमान कळले त्या। तो केवळ अज्ञान, दादा तयांचे अभिमान, त्याचे शरीर असमाधान कृश होत चालला। काकूबाईने तयासी आणविले आपणापाशी, एके दिवशी समर्थाशी दादा प्रती दाखविले। समर्थ बोलले बाईसी, 4 वेळा जीव घाल्यासी, आरोग्य होईल बाळासी, चिंता मानसी करू नको। त्याप्रमाणे बाई करिता दादासी झाली आरोग्यता, समर्थाशी कृपा होता रोग कोठे राहील। हेच गाव मोगलाईत, तेथे नानासाहेब भक्त, त्यांनी बांधिला स्त्रीचा मठ, द्रव्य बहुत खर्चिले। श्रींची आज्ञा घेऊनी सत्य, पादुका स्थापाव्या मठात, या कराने अक्कलकोटी येत दर्शन घेत समर्थाचे। ते म्हणती काकूबाईसी, पादुका स्थापन करावयासी, तुम्ही पाठवा दादांशी समागमे आमुच्या। बाई म्हणे तो अज्ञान, तशात शरीर असमाधान, त्याची काळजी घेईल कोण, सत्य सांगा मज लागी। समर्थ हे वृत्त ऐकून म्हणती द्यावे पाठवून, बाळ आहे जरी अज्ञ तरी सांभाळू त्यायासी। समर्थ पुनश्च बाईसी बोलले, त्यात तुमचे काय गेले, आम्हासी दिसले ते भले, तेच आम्ही करू की। शेवटी मंडळी सांगती दादासी पाठविले केजे प्रती, पादुका स्थापन झाल्यावरती दादा आला परतोनी। पुढे सेवेकऱ्या सांगती त्यासी मुंबईस पाठविती, ब्रह्मचार्यासी आज्ञा करीती, यासी स्थापा गादीवरी। दादासी करून गोसावी, मुंबईची गादी चालवावी, स्वामी सुताची यास द्यावी, कफनी झोळी निशान। ब्रह्मचारी दादासी उपदेशिती दिवसनिशी, गोसावी होऊन गादीशी चालवावे आपण। दादा जरी अज्ञान होता तरी अशा गोष्टी करिता नकार म्हणीची सर्वथा, न रुचे चित्ता त्याची या परी ब्रह्मचार्यांनी पाहिली खटपट करूनी, शेवटी दादासी मुंबईहून अक्कलकोटा पाठविले। समर्थ आयशा समयासी आज्ञा केली भुजंगासी, घेऊन माझ्या पादुकासी मस्तकी ठेव दादाच्या। मोर्चेल आणून सत्वरी धरा म्हणती त्यावरी, आज्ञेप्रमाणे सेवेकरी करिता ती तैसेच। स्त्रींच्या पादुका शिरी पडता, उपरती झाली त्यांच्या चित्ता, हृदय प्रगटला ज्ञान सविता, अज्ञान गेलेलं या ते। धन्य गुरुचे महिमान, पादुका स्पर्श करोन झाले तत्काळ ब्रह्मज्ञान, काय धन्यता वर्णावी। असो दादांची पाहुणी वृत्ती, काकूबाई दचकली चित्ती, म्हणे समर्थ दादा प्रती वेड खचित लाविले। ती म्हणे जी समर्था आपण हे काय करता, दादाच्या शिरी ठेविता पादुका काय म्हणून। समर्थ बोलले तीयेसी, जे बरे वाटले आम्हासी तेच करू या समयासी, व्यर्थ बडबड करू नको। काकूबाई बोले वचन, एकासी गोसावी बनवून टाकीला आपण मारून, इतुकेची पुरे झाले। ऐकोनी आयशा वचनाला समर्थासी क्रोध आला, घाला म्हणती बाईला खोड्या माझी सत्वर। काकूबाईने आकांत करुणी मांडीला अनर्थ, नाना अपशब्द बोलत भाळपिटीत स्वहस्ते। परी समर्थे त्या समयी लक्ष तिकडे दिले नाही, दादासी बनविले गोसावी, कफनी झोळी अर्पिली। दुसरे दिवशी दादासी समर्थ पाठविती भिक्षेसी, ते पाहून काकूबाईसी दुःख झाले अपार। समर्थासी हसू आले, अधिकची कौतुक मांडिले, दादांशी जवळ बोलविले, काय सांगितले तयासी। अनुसया तुझी माता, तिजपाशी भिक्षा माग आता, अवश्य मुन्नी तत्वता जननी जवळी पातला। ऐसे बाईने पाहुनी क्रोधाविष्ट अंतकरणी, म्हणे तुझी हे करणी लोक अपवादा कारण। ऐकून या मातेची उक्ती दादा तीच प्रति बोलती, ऐक सुखे तुच्छ गमती माते आजपासून। पुत्रांचे ऐकून वचन उदास झाले तिचे मन, असो दादा गोसावी होऊन स्वामी भजनी रंगले। काही दिवस झाल्यावरी मग आले मुंबापुरी, स्वामी सुताच्या गादीवरी बसवणी संस्था चालविली। इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत, सदा प्रेम परिसोत अष्टदशोध्याय गोढा। श्रीरस्तु शुभम भवतु।